आणि यानंतर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जाणार आहोत। माझा सहकारी कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे आणि कृष्णासोबत आहेत अभिजित दिपकेचे आई वडील। कृष्णा, टॉस तो यू। खरं तर छत्रपती संभाजीनगरचा एक तरुण जो कॉकरोच जनता पार्टीची स्थापना या ठिकाणी करतो, आंदोलन उभा राहतं आणि त्याला यश देखील मिळतं। हा आपण पाहतोय की हा चेहरा आहे आईचा अत्यंत आनंदी असलेले आपल्याला पाहायला मिळतात। निश्चितप्रमाणे याच डोळ्यात कधीतरी अश्रू होते, आत्ता देखील अश्रू आहेत, मात्र हे अश्रू आनंद अश्रू आहेत, कारण की त्यांच्या मुलाने जो लढा या ठिकाणी उभा केला होता तो यशस्वी या ठिकाणी झालेला आहे। काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, खूप आनंद झाला, एवढा आनंद झाला, खूप आनंद झाला। त्या आनंदाला त्याच्या प्रामाणिकपणेला यश आलेले, प्रामाणिकपणेला खूप मोठं यश आलं त्याच्या। जीव तुमचा भांड्यात होता, कारण हो हो, महिनाभरापासून मुलगा तिकडे होता, खूप भांडत होत्या। म्हटलं ना, आम्हाला असं झोप पण नव्हती येत, रात्रभर झोप नाही, चिंतेत। सकाळी 5ला मोबाईल हातात घ्यावा की नाही घेतला, एखादी वाईट रील आली की भीती वाटायची, नेमकं तिथं काय झालं काय नाही। मग त्याच्या मित्रांना फोन करून विचारा काय झालं, नाही काकू फेक आहे ती रील, तुम्ही ऐका, तुम्ही त्याच्या मागे उभा राहतो, तुम्हाला थोडंसं जरी काही झालं का तो इमोशनल होतो म्हणे काकू, पण तुम्ही तुमची तब्येत सांभाळून त्याच्या मागे उभा राहा म्हणून। बरं, पहिल्या दिवशी तुमच्या डोळ्यात अश्रू होते, आताही अश्रू आहेत? आता आनंदाचे, तेव्हा दुःख म्हणजे हे वाटत होतं, मग चिंता होती, तेव्हा फार चिंता होती, आता आनंदाचे अश्रू आहेत, आता हे आनंदाचे अश्रू आहेत। बरं, लवकरात लवकर घरी यावा, आता लवकरात लवकर घरी यावं। मी आता त्याच्याशी बोलल्यानंतर संध्याकाळी त्याला म्हणते उद्या ये, नाही तर आम्ही तुला घ्यायला येतो, म्हणून आता तयारी करूनच हे करतो आम्ही त्याला। आल्यावर काय करणार? आल्यावर काही नाही, त्याला मिठी मारणार, त्याला ओवळणार त्याला। त्यांनी मागे ओवाळू नाही दिलं आम्हाला, ओवळायचं नाही म्हणे मम्मी, मी काय मोठा पराक्रम केला नाही, काही नाही, त्याच्यामुळे तुम्ही ओवाळायचं नाही म्हणे। अखेर राजीनामा दिला आहे, हे यश आहे? हो, यश आहे ना, ते मुलांचं यश आहे, ते मुलांचं यश आहे, ते सगळ्या मुलांचं यश आहे। जेवढे आंदोलनाला होते सहभागी जागोजागी, सगळे मुलांचं यश आहे त्याच्यामध्ये। साहजिकच तो म्हणजे ज्यावेळेस परदेशातून आला तो थेट आंदोलनाला गेला। हो, त्या 6 जूनला गेलेला ते दिवस आठवतो आम्हाला, तो फार भयान दिवस होता। आम्ही ते म्हणजे टीव्ही आणि मोबाईल त्यावेळेस आम्ही बघितला नाही, संध्याकाळी त्याचं आंदोलन झाल्यावरच बघितलं आम्ही। निश्चित त्याचे वडील देखील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी संवाद साधूया। मला सांगा, काय प्रतिक्रिया आहे? सर, त्यांनी जी मुवमेंट चालू केली त्या मुवमेंटला त्यांच्या मागणीला यश मिळालं। त्या दिवशी डोळ्यात अश्रू होते, आजही तुमच्या डोळ्यात अश्रू आहे? त्या चिंता खूप होती सर, कारण राजकारणाचा आम्हाला काही अनुभव नव्हता। आणि तो मुलांनी सर्व जे काही माझ्या इच्छा होत्या त्याच्या विरुद्ध जाऊन या मुवमेंटमध्ये ही चालू केली त्यांनी, म्हणजे समाजकारण आणि राजकारणामध्ये उतरला, याच्यामुळं खूप म्हणजे चिंतित होतो मी। बरं, तुम्ही जसं म्हटलं तसंच झालं, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला? कारण कसं आहे, धर्मेंद्र प्रधान साहेबांनी मनाचा खूप मोठेपणा दाखवलेला आहे, कारण त्यांचा राजीनामा याच्या यूट्यूबवर मी वाचलेला आहे। त्यांच्या राजीनाम्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हणलं की विद्यार्थ्यांनी हे आंदोलन आता सोडून द्यावं आणि अभ्यासाकडे, शिक्षणाकडे लक्ष द्यावं। हा खूप मनाचा मोठेपणा आहे। आजकाल कोणी सरपंचाची खुर्चीसुद्धा सोडत नाही की ज्या ग्रामपंचायतमध्ये 5 पैशाचं इन्कम नसतं, पण ती खुर्चीसुद्धा सरपंचाची कोणी सोडत नाही, पण एवढं मोठं पद सोडणं, आणि पद सोडताना सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाच विचार केलेला आहे, ही फार मोठी गोष्ट आहे। या घटनेकडे कुणीही जय किंवा पराजय या दृष्टिकोनातून पाहू नये। अभिजितसुद्धा उच्च विद्याभूषित आहे, त्यांनी काही विचार करूनच त्याचे मुद्दे मांडलेले होते आणि त्याला यश मिळाले। आता त्याने असंच समाजकार्य करत राहावं की एखादी पार्टी स्थापन करावी त्याने? सर, काहीच करू नये? तो काय करेल मला नक्की याच्याविषयी काहीच बोलता येणार नाही, कारण त्यांनी 2-2.5 वर्ष केजरीवाल साहेबाकडे काम केलेलं आहे, त्यांनी राजकारण खूप जवळून बघितलेलं आहे, आणि मला राजकारण अजिबातच आवडत नाही। पण आता तो जो काही करेल त्याच्या मागे राहणं, मला त्याच्या मागे राहणार मी। एक शेवटचा प्रश्न, त्यांनी आता काय करावं, म्हणजे असंच समाजकार्य करावं की एखादी पार्टी काढून लोकांना? नाही, पार्टी वगैरे नाही, तो समाजकार्यच करेल, कारण तो मला नाही वाटत पार्टी काढेल म्हणून, असं मला तर वाटत नाही। आता तो आल्यावर कळेल नेमकं काय काही नाही। ठीक आहे, आपण वडिलांशी पण बोलूया। शेवटचा प्रश्न आहे, हे जे 32 दिवस होते हे वडील म्हणून तुमच्यासाठी कसे होते? सर, 32 दिवस नाही म्हणता येणार मला। तो 6 तारखेला जेव्हा 4 तारखेला अमेरिकेतून निघाला, त्या मागच्या 4 जून
4 जून ते 6 जून 4 जूनला आम्ही त्याला रिक्वेस्ट केली होती की तू येऊ नको. त्यांनी ऐकलं नाही, तो इथे आला. आणि 6 तारखेला तर अक्षरशः आम्ही जेवणं काहीच केलेलं नव्हतं. आम्हाला हेच शंका होती की तो आल्याच्या नंतर अटक होईल आणि त्याला सजा होईल म्हणून. ते दिवस कसे होते? ते दिवस खूप आमच्यासाठी खूप बेकार होते. आता ते वर्णन करण्यासारखे नाहीत. मी आणि माझी मिसेस आम्ही इथे नव्हतो, आम्ही कोकणमध्ये होतो. कारण काही दिवस तुम्ही बाहेर पण बाहेर होते, घरी नव्हतो. भीतीमुळं बाहेर होते. मारण्याचा थ्रेट येत होता असे, त्याच्यामुळं आम्ही बाहेर होतो. तर त्या दिवशी आम्ही अक्षरशः झोपून होतो. म्हणजे कुणी जेवणही केलेलं नव्हतं ना उभंसुद्धा राहत नव्हतं आम्हाला. अच्छा, पूर्ण गळून गेलेलो होतो आम्ही. तो दिवस आणि 20 तारीखसुद्धा सेम आमची कंडिशन तीच झाली होती. पण आम्ही आता या इतक्या 30-32 दिवसामध्ये फक्त एका चपातीवर दिवस काढतोय. कारण जेवणही जात नव्हतं आणि झोपही येत नव्हती. आणि त्याला फोन करावा तर तो फोनही उचलत नव्हता. त्याच्यावर पण 2 वेळा हल्ले झाले. त्याच्यावर पण 2 वेळा हल्ले झाले. काय होऊ शकलं असं सर? आता कालचं तुम्ही जर बघितलं 20 तारखेचं, तर तो एक टोपी घातलेली आहे. तर पोलीस ऑफिसर कोण आहे मला सांगता येत नाही आहे. त्याचं नाव माहीत नाही. तो त्याचा माईक असं खाली ओढत होता आणि तो तावातावाने असं त्या चढाई करत होता की मला त्या बॉर्डरमधला सीन आठवला. त्या खंदकमध्ये जसं युद्ध चालू होतं, तिकडं पाकिस्तान सैन्य होतं आणि इकडं भारतीय सैन्य होतं खंदकमध्ये. माझ्या डोळ्यासमोर तो सीन होता. त्या दिवशी जर तो अभिजित त्या पोलीसच्या हाती सापडला असता तर तो जिवंत नसता राहिला. तो गेला होता 20 तारखेला. पण दुर्दैव म्हणजे सुदैव त्याचं, भगवंताची कृपा म्हणा की आम्ही जे चांगले कामं करतोय त्याचे जनतेचे आम्हाला आशीर्वाद म्हणा की तो त्याच्यातून तो सुखरूप बाहेर पडला. तो क्षण खूप भयंकर होता 20 तारखेचा. आता संपून लवकर गावी यावं असं मला वाटतं त्यांनी लवकर इथे यावं आता आणि आमच्यात इथे राहावं अशी माझी प्रांजळ इच्छा आहे. ठीक आहे. निश्चित आपण पाहतोय हे की आई वडील दोघंही अत्यंत भावूक आहेत. हे दिवस त्यांच्यासाठी कसे गेले हे पण त्यांना सांगताना डोळ्यात अश्रू येत आहेत. आत्ताही आपण पाहिलं तर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. मात्र आत्ताचे आनंद अश्रू असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि आईवडिलांच्या निश्चित अभिमान आहे की या लढ्याचं नेतृत्व अभिजितने केलं. नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल.